श्री काशीखंड अध्याय 32. श्री गणेशाय नमः. षण्मुख म्हणे गा मुनिवरा, गंगा महात्म्य प्रिय ईश्वरा. परिसावे आता परात्परा, सांगेन आताची. तीर्थे असती अन्यत्र स्थानी, परी इच्छा पूर्ण करी ऐसे नव्हे कोणी. साक्षात कामधेनु उत्तरवाहिनी, मंदाकिनीचे येसी उपमा न घडे. कामधेनु पाशी कल्पिले जोडे, परिकल्पने विन रोकडे. पाविजे तत्काळ मोक्षपद, म्हणोनी कल्पतरू चिंतामणी. पाहता न्यूनता कोटी गुणी, ते भोगिजेती अमरगणी. परिमाणवा अप्राप्त, म्हणोनी पिपिलिका विहंगमादी चराचर. नाना जागी जळी स्थळी अपार, सर्व जीवा मोक्ष साचार. युगानुयुगी संभवे, जैसे स्वाती तोये विशेष. रत्ने मुक्ते निपजती सुरेख, त्याची खाणी सारिखे देख. पृथक पृथक व्याळमुखी होय हलाहल लिप्त. शुक्ती गभी होतसे मुक्त, पात्रा सारिखी होती जात. परी न करवे अन्यथा, तैशी नव्हे स्वर्ग तरंगिनी. ते जीवन मात्रांसी करी मुक्तमणी. युगानुयुगी शोभायमान अग्रणी, होती शिवसभेसी. स्वामी म्हणे जी कुंभया, या जीवनाची या थोर पैजा. क्रमी जंतू वृषभध्वजा, समान तुळती स्नानेसी. 21 नभ मंडळी, सप्तद्वीप नवखंड भूतळी. धुंडिता सप्तही पाताळी, नाही ऐसे पुण्यजळ. स्वामी म्हणे हो अगस्ती ऋषी, शंकरे वर दिदला गंगेसी. म्हणून स्वर्ग मृत्यू पाताळ जंतूसी, होतसे प्राप्त मुक्तिपद. ऐसे शंकराचे जे मत, ते कल्पांती नव्हे विपरीत. तेथे झाले एक व्रत, ते परिसावे अगस्ती मुनी. या उत्तरवाहिनीच्या निरे, पातके प्रक्षाळिली अघोरे. भवानीसे निरूपिले शंकरे, ते कथा परिसा गंगेची. जंबुकाचा केसरी होणे, की कपोताचा होतसे संपूर्ण. महापापी झाला त्रिनयन, हा नवलाओ गंगेचा. जैसा मृत्तिकेचा घट, अग्निमुखे होतसे शुद्ध वाट. मग पुढे तरी एक वाट, नव्हे की मृत्तिकेसी. ऐसे मंदाकिनीचे स्नान, एक जरी घडे जन्मा येऊन. तो महादोषी परी त्रिनयन होऊन ठाके. तो दोषासी न मिळे मागुता, अगस्ती म्हणे जी शिवसूता. कोण उद्भरला स्नान करिता, ते सांगावे मज ये वेळी. मग बोलिला शिवनंदन, म्हणे परिसे आता पूर्ण कथन. रेवा तटी ऋग्वेदी ब्राह्मण, होता कोणी एक. तो जन्मांतरींचा महादोषी, कुष्ठलांछन होते तयासी. तेने कामातुर शूद्रदासी, गृही असे पाळिली. तो वृषली लंपट कामातुर, ऐसा प्रवर्ते सदा घराचार. ब्राह्मण वीर्ये ते गरोदर, झाली दासी व्यभिचारिणी. ऋतुकाळी नव्हते शुद्ध नक्षत्र, ते वृषलीसी झाला पुत्र. प्रसूत काळी हे घडले सूत्र, कुयोग अष्टम चंद्राचे. त्याचे न केले गर्भाधान, कैचे मग नामकरण. कर्णवेधन जन्मापासावते जीवन, नाही न्हाण तयासी. त्यासी नाही व्रतबंध, कैचा असावा मंत्रसिद्ध. तो जन्मापासूनी पूर्ण विरुद्ध, झाला तस्कर विशेषे. लौकिक नाम ठेविले कुटीर, तोही व्यभिचारी कामातुर. चारी वर्णगृही आहार, करीतसे स्वेच्छा तो. तो पित्यापासूनी विभक्त व्यभिचारी, झाला सप्तव्यसनी परदारी. महाकुटील हिंसा करी, नाना जिये व जंतूची. ऐसे वर्तता व्यभिचारिया, बहुत ब्रह्महत्या घडल्या तया. ओ हत्या तरी सुरापानाची, या कोण शंका करू पाहे. ऐसे वर्तता वर्षे 36 वरी, मग स्त्री केली जातीची चांभारी. ते घातली होती जाती बाहेरी, शास्तव गोत्रजांनी. ऐसी ते व्यभिचारिणी दारा, घेऊन निघाला तो देशांतरा. रेवेची या दक्षिण तीरा, जातसे दंडकारण्यासी. तो विद्येंद्री ओलांडून, पावला सह्याद्रीचे वाण. तव तेथे उठिला पंचानन, मागी जाता तयावरी. तो व्याघ्रे भक्षिला दोषी ब्राह्मण, तव धाविन्नले यमगण. त्याही नेला तो ब्राह्मण, बांधुनी यमपुरीसी. त्यासी जाचिती महाघोरी, रौरवादी की नाना परी.
कुंभी पाकी तो दुराचारी, घातला यमगनी नेऊनी. प्रेत पडिले दंडकारणी, तेथे घारी गिध आले धावूनी. प्रेताची केली विदारणी, नाना परी न देखवे. चरण छेदुनी चंचू पुटी, घेऊनी निघाले योमपुटी. तव ते देखिले दृष्टी, आणिक गिधांनी ते धवा. तेही धाविनले झडपीत, एकमेका त्राणे झोंबत. चरण हांसडोनिया घेत, एकमेक बलात्कारे. ऐसे करीत भांडण, गेले 300 योजना. पातले ते आनंदवण, मंदाकिनी तीरासी. ऐसे भांडता गगनोदरी, तो चरण पडला भागीरथी माझारी. मग निवारलेत अवसरी, भांडण तया गिधांचे. तव आश्चर्य वर्तले गंगा तटा, कैलासी वाजिनल्या दिव्य घंटा. भेरी मृदंगाचिया बोभाटा, गर्जई 21 नभमंडळे. उतरली 101 विमाने, सवे अप्सरा शिवगण. मुख्य नायक गजानन, लंबोदर विघ्नहर्ता. गोकर्ण आणि घंटाकर्ण, विरूपाक्ष आणि शैलादी गण. इतुक्यांसहित गजानन, निघता झाला समीर गती. अप्सरा करीती गायन, वाद्य ध्वनी रसाळ पूर्ण. तेथे अपार रुद्रगण, शिवनामे गर्जती. कोटी विद्युलताचिया तेजा, विमानी मिरवती दिव्य ध्वजा. धन्य धन्य तो कैलास राजा, निज भक्त कैवारी. धन्य धन्य ते शुभोदंका, जे उत्तर वाहिनी मणिकर्णिका. उद्धरित से त्रिलोका, आपुले प्रतापे करुणी. चिंतामणी आणि गारगोटी, हे भिन्नत्व नाही तियेच्या पोटी. एक बिल्वदलासाठी, प्राप्त करी कल्पवृक्ष. परीस देखता लोहाचे सुवर्ण, आपणा सारिखे करी काष्टचंदन. गंगे कारणे ते शिवगण, धाविनले यमपुरीसी. गणेशे पाठविला आज्ञादूत, धर्मासे म्हणावे भूत. आमुचा देई शिवभक्त, गंगास्थान निवासी जो. त्यासी कराल यम जाचनी, तुम्हासी कोपेल शूळ पाणी. मग दूत पावले भद्रस्थानी, धर्मरायाचे ते धवा. तव तो सिंहासनी राजेश्वर, दक्ष कन्यापती सूर्यकुमार. त्यासी कथिते झाले शिवकिंकर, आज्ञा गणाधीशाची. धर्मासी म्हणते शिवदूत, गा तुझ दोषी दंडनी प्रभुत्व. ते केवी करीतोसी विपरीत, शिवाज्ञे विरहित. तुझ शिवाज्ञा ठाऊक असता, अमान्य का करीतोसी कृतांता. पुण्यशील कैसा नेता, यमपुरीसी काय हे. तुझ कोपला रे लंबोदर, तुवा आणविला पुण्यवंत नर. त्यासे नाम जो कुटरी, तो देई गा आमुचा. यावरी बोले तो कृतांत, विपरीत करीतो गा शिवसूत. महादोषी तो शिवभक्त, म्हणता तुम्ही कैसे हे. तरी मी पाप पुण्याचा देखणार निर्दोष, पाप पुण्याचे मी सांगे गुण दोष. कासया आले गणाधीश, दोषीने दी सर्वदा. मग शिवदूत म्हणती हो गजानना, कृतांत दोष्याने दी जाणा. तव कोप आला शिवनंदना, विघ्न हरासी. माझ्या स्वामीचे स्मरण, जयासी घडे गंगेचे स्नान. ते अंत्यजादिक पावण, होती कैलास पदासी. ऐसी आज्ञा कथी विश्वनाथ, एतदर्थी कोणाचा रे पुरुषार्थ. हे अमान्य करावया समर्थ, ऐसा कोण असे न कळे. म्हणून हाती घेतला त्रिशूळ, मग वेगे निघाला गौरीचा बाळ. तव तो पळाला महाकाळ, धर्म जो म्हणवी तसे. मग ते यमपुरी महानगर, नगरातळी लाविले त्रिशूलाग्र. तेने उत्पाटले समग्र, लोकांसहित ते वेळी. 12 लक्ष योजने क्षिती, इतुकी यमपुरी वस्ती. ते अधोमुख करू पाहे गणपती, मृत्यू लोका माझारी. मग त्या लोकींचे नरपाळ, जे सदाचारी पुण्यशीळ. ते शरण आले जी सकळ, गणाधीशाप्रती ते धवा. म्हणती जय जयाजी विनायका, तू थोर प्रिय त्र्यंबका. तू वाची स्थापिले या यमलोका, अक्षय वर देऊनिया. माता जरी झाली क्रोधायमान, आणि बाळकासी करी ताडण. तरी गणाधीशा शरण, कोणासी रिघावे सांगपा. की शिवालयी पूजिता जाश्वनीळ, जरी तो होऊनी काळ. जीवजंतू भक्षी तत्काळ, तरी काय की जे अनाथे. हे त्रैलोक्य तुझी रचना, कोण उत्थापी जगज्जीवना.
तू कृपाळू भक्तजना विघ्नहरा गजेंद्रा, तू भक्तांची विघ्ने हरिसी म्हणून विघ्नहर नाम तुझसी, तरी आम्हा शरणागतांसी न करी विघ्न स्वामिया, तू सकळ सूरवरा मान्य शिवगणा माझी तू अग्रगण्य, तुमचा शरणागत सूर्यनंदन धर्मराज रक्षावा, त्यासी देई नाभिकार तुमचा घेऊनी जाई जे कुटीर, मग बोलिला परशुंधर नाभी नाभी यमा तू, ऐसा प्राथिला लंबोदर लोकी भेटविला सूर्यकुमार, तो म्हणे जी मी असे किंकर तुमचा म्हणवितो स्वामिया, स्वामीची आज्ञा जाण हे भृत्यासी असे हो प्रमाण, आता कुटीराचे शुभ गुण तेही तुम्ही परिसावे, तो हा महादोषी कुटीर चित्रगुप्त लिहिले जन्मांतर, आता त्याचे पुण्यापार तेही तुमची या वचन मात्रे, धर्म म्हणे हो धुंड राजा आशा विनायका हरात्मजा, चतुर्दंता आदि पूज्या सूरवरांसी तू एक, ऐसे धर्माचे स्तुती वचन ऐकून तो कृपाळू गजवदन, समर्पित यम भुवन कृतांतासी, मग तो आणिला कुटरी त्यासी भेटला विघ्नहर, म्हणे तू कैलासवासी रे बंधुवर गंगेने केला आमुचा, तो वंदिला शैलादी गण अप्सरा करीती अक्षय गायन, करी कणक दंड पूर्ण सामरादी उपचार जाणवितो, दिधली दिव्यांबरे भूषणे सर्व ही शिवाचीच आभरणे, दशभुज पंचानने त्रिनेत्री नीलकंठ, ऐसा सर्वाभरणी शंकर जैसे नंदी भृंगी लंबोदर, तैसाची तो केला कुटीर शिवगणी ते धवा, ऐसे आश्चर्य देखोनी थोर विस्मित झाले यम किंकर, म्हणती ऐसे गंगानीर प्राप्त कैंचे आम्हासी, ऐसा शृंगारुणी कुटीर विमानी घाली लंबोदर, तो केला जी साक्षात शंकर कैलास भुवनी अतिपूज्य, तेथे शिवसभेचे उपचार युगे क्रमुनी जाती अपार, एक वेळा घडे पियुषा आहार मग शुद्धा त्रषाण लागेची, स्वामी म्हणे हो अगस्ती मुनी महा आश्चर्य केले सर्वगणी, मोठ्या दोषिया कैलास भुवनी परम पावन केले पै, समूळ हे यमनगरी टाकिली होती पृथ्वीवरी, एवढा महाप्रताप निर्धारी उत्तर वाहिनीचा, धर्म म्हणेगा चित्रगुप्ता तुम्ही जंतूची जन्मांतरे लिहिता, त्या भूत भविष्यांच्या वार्ता का हो न कथा आम्हासी, तव चित्रगुप्त म्हणती यमा त्रैलोक्य जंतूची वार्ता सांगू तुम्हा, परी पंचक्रोशीचा जो महिमा तो आम्हासी अगभ्य, तेथे जे वसे जंतू कूळ त्याचे भविष्य आम्हा अकळ, ते देवांसी वंद्य सकळ ऐसे बोलती पुराणे, महादोषी ब्रह्मघातकी तयांच्या अस्थी पडल्या उदकी, तया करिता यमलोकी युगांत केला शिवगणी, पहा पहा युगानुयुगी सत्यार्थ गंगोदकी अस्थी पडता यथार्थ, कैलास पद प्राप्त करी उमानाथ जंतू लागी समर्थ जोतो, अस्थी पडल्याचे हे फळ तरी जे सेविती गंगाजळ, ते काशी निवासी जीव सकळ देवाहुनी श्रेष्ठ पै, या गंगेचा प्रादुर्भाव ऐसा सगर भूपती पडले अग्नी अळसा, ते नेले जी कैलासा 60 सहस्त्र गंगेने, ऐसे चित्रगुप्त आणि सूर्यनंदन कथिती गंगेचे महिमान, महादोषी तो यमपुरीहून नेता ती जाण कैलासी, म्हणून दोषियाने जे यमगणी असती पडता गंगा जीवनी, तरी सत्याची तयाचे चरणी यमादी करीती नमस्कार, महादोष ब्रह्महत्येचे लांछन फिटे समूळ गंगा जीवे जीवने करुण, जैसा परीस करी सुवर्ण लोहाचे स्पर्श मात्रे, ऐसे मंदाकिनी जड उद्भट या शरीरासी करी लाप पालट, कर्मळा कर्मकाळीमा फेडुनी शुद्ध वट, करी सत्वर हिरण्यापरी, स्वामी म्हणेगा अगस्ती मुनी मृत्युलोकी हे स्वर्ग तरंगिनी, जना उद्धारावया लागुनी प्रकटली ते विश्वमाता, हे झाली सहस्रमुखी महिमान सांगवे षण्मुखी, तरी पर्येसी महाऋषी महाप्रभाव या गंगेचा, करिता गंगेचे एक आचमन देतसे कल्पतरूचे उपवन,
उदक नव्हे ते अमृतपान तया मंदाकिनीचे. अनेक तीर्थाची स्नाने सहस्त्र एक आणि मंदाकिनीचे आचमन सम्यक. परी तेही कथिले अधिक सहस्त्र गुणे विशेष पै. गंगाकुलींचा मृत्तिका करी चर्चुनी गंगोदका. जो भाडी लावी तिलका तयाचे सामर्थ्य परिसावे. तो तिलक देखुनी सूर्यनंदन भाळी वंदितो चरण. दोषत मनाशावया पूर्ण मार्तंड जैसा. गंगेची वालुका जळी मुष्ठी एक अर्पी जो मौळी. तरी तयासी म्हणावे चंद्रमौळी साक्षात अवतार शिवाचा. ती वालुका नव्हे ग बसती की ते मुकुटी जडिले तारापती. ही योमींची नक्षत्रे होती मौळी मेरू प्रदक्षिणेसी. माध्यान्नी रवी किरण रवी वाळू उष्ण होय तेने भारी. तेथे शयन पळे चारी करी जरी नर साक्षेपे. तरी शत संवत्सर अग्निस्नान आणि सहस्र वर्षे धूम्रपान. इतुके फल धडे वालुका शयन केली या पुरुषाने. स्वामी म्हणे मुनी अगस्ती जी नक्षत्रे जळी बिंबती. नाती तेथेची असती सर्व काळ गंगे माझी. वैशाख पौर्णिमेचे दिनी शीतकर प्रकाश गगनी. तेथे जे बैसती जाऊनी गंगा कुलावरी पै. तेथे क्रीडती चक्रवाके ध्वनी वदती अनेके. तरी त्यांची असरी ब्रह्मादिके न तुळती जाण सर्वथा. दृष्टी अवलोकी गंगा जळ मुखे वदे कैसे हे रम्य स्थळ. ऐसे वदुनी तुकी जो मौळ मनोभावे करोनी. तेने तुकी लिया मुंड तय हे लावे तेथेची जी ब्रह्मांड. ऐसा प्रादुर्भाव असे प्रचंड तया गंगा जळाचा पै. सविता आणि तारापती जळी बिंबले दिसती की तेथेची असती सर्व काळ गंगोदकी. मेरू प्रदक्षिणेचे कारण षोडश कळा करीती भ्रमण. मुख्यत्वे असोनी संपूर्ण गंगा जळी ऐक्य भावे. ऐसे जो बैसे गंगा कुलासी दक्षिण करे दाखवी आणि कासी. तरी त्याची या सामर्थ्यासी न तुळता ब्रह्मादिक. तो न म्हणी जे बैसला गंगा कुली तरी सिंहासनी बैसला शिवाजवळी. जयाच्या वामांगी शैलबाळी शिव जैसा साक्षात. उपचार जाणविती गण तो साक्षात बोलिजे त्रिनयन. तयाच्या सामर्थ्या चतुरानन अगम्य म्हणतसे. ना तरी गंगोदकी गगन प्रतिबिंबले दिले दिसे संपूर्ण. की ते स्वर्ग मोक्ष स्थान गंगा गर्भीचे असे पै. की ते स्वर्ग मोक्षांचे द्वार म्हणून दावितसे अभ्यंतर. तेथे स्नान केली साचार उद्धरती जड जीव संपूर्ण. सप्तस्वनांची ओवरी तेथे बैसिजे कवण्यापुरी. चरण ठेवून या सोपानावरी रिघावे तेथे सर्वथा. तैशा या सप्तस्वर्गीची या गंगा लहरी त्या सोपानिया. त्या दाखवीतसे स्नान केलिया उत्तर वाहिनी जळा माझारी. ना तरी ते ऐसी गमली कुडी गंगा ते स्वर्ग मोक्षाची शिडी. लहरी सोपानिया उभय दरडी गंगा झाली आणि आपण. चहुयुगींच्या मुक्ती या तू परीसी गा अगस्ते. पार्वती प्रति पशुपती कथित होता पूर्वीच. क्रतयुग मुक्ती पावन होय केलिया महायजन. महाभूपती शूरगण आदी करुणी समस्तही. त्रेतायुगी केलय पूर्ण भक्ती मनोभावे पूजिजे पशुपती. मग पाविजे महामुक्ती सायुज्यता संपूर्ण. द्वापारी शास्त्रे कथिता संपूर्ण योगाभ्यास आणि आत्मज्ञान. तेव्हा होईजे मुक्ती पावण हाच जाणा निश्चयो. कलियुगी सायुज्यता मुक्ती भवानीसी कथी पशुपती. गंगे विना प्राप्त मुक्ती नाही सहसा त्रिभुवनी. ऐसे चहुयुगांचे आचरण जाणीजे मानवी देहापासून. मग मुक्ती होईजे पावण आनंदवण काशीते. मुक्तीस्तव यज्ञदान तीर्थे व्रते देहदमन. नाना भक्ती तप साधन की जेती योगाभ्यासादी. षटकर्माचा तो लवलेश मुक्ती कारणे विद्याभ्यास. श्रवण पठने महेश ओळंगी जे मुक्तीस्तव.
तरे ते मुक्ती म्हणजे कवण स्थान, हे अगस्ती तूज करीतो श्रवण. जेथे धरिले महामौन वेद पुरुषी, सांडूनिया सर्व आशा पाश. मुक्तीचा निपजे प्रयास, काशी स्थळी जाऊनी महेश. पूजावा आदरे गंगोदकी, म्हणून याची देही याची नयनी. मुक्तीदात्री देखिजे मंदाकिनी, अन्यत्र मुक्तीदात्री नाही त्रिभुवनी. धुंडिता अगंगेसी, साक्षात श्री गुरु महेश. करीतसे तारक उपदेश, यावीन धुंडी तो पशु विशेष. देव मानव आदी करुणी, हे अध्यापी आहे साक्षात प्रतीती. तारक मंत्र उपदेशितो पशुपती, जीवनामती तुका पावे मुक्ती. मनी कर्णिके तीरी सर्वथा, आनिक आयासे धुंडिता मुक्ती. परी मानव अल्पायुषी अशक्त होती, आता शरीरी जव आहे शक्ती. तव सेवी आनंदवण, न लगे षटकर्म साधन. जप तपना देह दमन, तीर्थे व्रते यज्ञदान. न लगे वेद पठन ध्यान धारणा, न लगे तपना योगाभ्यास. लौकिकाचार दिवसेंदिवस, हे सर्वही प्रहरोनी करीजे निवास. काशी क्षेत्रा माझी, न लगे इतुके सायास करण. एकची कीजे सीतेचे स्नान, तेही न होय तरी दर्शन. करावे मणिकर्णिकेचे, त्या मणिकर्णिकेच्या तटी. विष्णू झाले पद्मकोटी, वाळुके परी असंख्य करीती सृष्टी. ऐसे झाले विरींची असंख्य, स्वामी म्हणे गा अगस्ती. ऐसी हे गंगा शिवाची शक्ती, त्रैलोक्यात इची ख्याती अगाध अनुपम. आणि कवदे शिवसूत, या गंगेचे असे एक व्रत. ते तुझ कारणे करू श्रुत, घटोद्भवा अगस्ती. वैशाख शुद्ध प्रतिपदे पासून, जव येत दशम दिन. तव वरी उपवास पारण, करावे 10 दिवस पर्यंत. मग दशम दिनी पूजा युक्ती, करावी गंगेचे सुवर्ण मूर्ती. मग आरंभीजे पूजा स्थिती, गंगेमध्ये जाऊन या. गंगातीरी स्थापिजे घट, त्यासी चढविजे वस्त्रपट. औटहस्त शुद्ध वट, जैसे मिळे ते काळी. मेळविजे अष्टसुगंध, घटासी समर्पिजे अक्षतागंध. घटी घालिजे मूर्ती शुद्ध गंगा रूपजी. सुगंध सुमणांची या माळा, घालिजे कुंभची या गळा. ऐशा विधीने शैलबाळा, पूजिजे गंगा निरंतर. 10 दीपक 10 ज्योती, प्रदीप्त कीजे गा शीघ्र गती. तेने ओवाळीजे मूर्ती, गंगा रूप जानुनी. घट शर पंजरी ठेवुनी, प्रदक्षिणा करावी वस्त्रे गुंडाळुनी. दीप ठेविजे अष्टकोनी, पृथक पृथक. मग प्रवाहिजे गंगाजळी, त्या दशम दिनी सायंकाळी. मग स्तवी बद्धांजळी, गंगा सहस्त्रनाम जपोनिया. तव अगस्ती म्हणे 12 भुजा, हे तव सांगितली गृहस्थ पूजा. दीनानाथे शैलात्मजा, कैसी पूजावी कोण भावे. सुवर्णमूर्ती जे गंगेची, स्वामी ते अनाथासी कैची. जे जन्मवरी अष्टसुगंधाची, वार्ताही नेनती सर्वता. तयासी सुगंध कैसा प्राप्त, धन नेनती जन्मपर्यंत. मग बोलिला शिवसूत, परिसावे आता अगस्ती. एकी समर्पिजे चिंतामणी कोटी, एकी समर्पिजे काचवटी. परी तो शैलात्मजेचे पोटी, समान असे सर्वदा. एके नाना पुष्पी कीजे सेवा, एके चढविले कणक दुर्वा. परी ते गंगा विषम भावा, न धरी कोणे काळी. जैसा प्रजापालक राज्याधीश, एकासी कृपा एकासी द्वेष. राजमानसी हा अंश, हे केवी घडो शके. मूर्ती न मिळे सुवर्णाची, तरी मूर्ती कीजे धन्य पिष्ठाची. ऐशा भावे पूजा गंगेची, करीजे राव अथवा रंक. ऐसे केलिया गंगा व्रत, तरी तयासी होय काय प्राप्त. 10 दोष होती गलित, मानवी देहापासून या. तरी ते दोष ऐक, कायिक वाचिक मानसिक. करवी करी सांसर्गिक, इत्यादी 10 दोष जाणावे. ऐसे 10 दोष नासती गा मुनिवरा, म्हणून तीर्था नाम 10 हरा. आपुले स्वेच्छेन प्रिय करा, शिवे ठेविले हे नाम. ऐसे गंगा व्रत जाण, जयाचे मनोभावे होय श्रवण.
तरी 10 दोष होती हरण निमिषार्धे। ऐसे हे गंगा महात्म्य श्रवण पठन होय उत्तम। तरी त्यासी नमस्कारी धर्म शौर्य कुमार यमराव। या अध्यायाची सांगो फलश्रुती पूर्वजा होय सायुज्य मुक्ती। भावया पुनरावृत्ती उरी कैंची असेल। ऐसी हे गंगेची मूळ कथा उद्धरावया आली मर्त्यपंथा। आणिक महिमा सांगो तरी व्रथा वाढेल कथा बहुत। ऐसी हे वाणी आवरितो उगीच न राहावे बोलता। ओपण करावा जी श्रोता अभयवर देजे। तरी धर्मशास्त्र जेवी सिंहाची अंका म्हणून न धरी कोणाची शंका। एरशास्त्रे जी जंबुका समान केली असती ती। तैसी ही शास्त्रे पुराणे जाण यांचे निहाके दोष प्रक्षालन। परी एका शिव वज्रा वाचून न भेदे हा दोषगिरी। हे काशी सिंधूची लहरी दोष शोषणे सांडावया बाहेरी। हे कथा मार्तंडा ऐसी प्रकाश करी विध्वंसुनी दोषतमा। हे कथा असे सुख श्रवण होताची नुरे किलमिष ठाव। एर पुराणे कथा काव्य मृगेंद्रा पुढे जंबूक जैसे। ना तरी हे कथा अध्वर येथे श्रोते हे ऋत्विज परम पवित्र। नाना द्रव्ये पद्य रचना मधुर अंती मोक्ष पुरोडाशा भोगिती। कुलांचल अस्ति अष्टकोणी परी सर्वांठाये कैंचे मुक्तमणी। तैसी काशी खंड कथे वाचुनी नाही कथा भवतारक। नाना तीर्था माझी काशी व्रता माझी जाण एकादशी। की कथा माझी पुण्यकथा तैसी काशी खंड हे विशेष। हा ही दृष्टांत एक देशी गारा आणि चिंतामणीची स्पर्धा कायसी। हलाहलांनी सुधारसासी अंतर महदंतर। काशी खंड कथामृत गोडी ब्रह्मादिकी घेतली आवडी। काशी खंड तोडी बांधवडी 84 लक्षाची तत्काळ। ऐसिया कथामृता दृष्टांत नव्हेची सर्वथा एकमुखे वर्णिता केवी येईल। आता असो हे काय वाखाणणे सांगता षडा न नशिने। मी तव मतिमंद अल्पगुणे काय वाणू सर्वथा। स्वामी मनेगा अगस्ती मुनी कथा परिसावी त्रिभुवन तारिणी। शिवदास गोमा करी विनवनी कथा आदरे परिसावी। इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे गंगा महात्म्य वर्णन नाम 32 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।